पुण्यामध्ये महिनाभराचा पाऊस 5 दिवसामध्ये पडलेला आहे। जुलै महिन्याची सरासरी 221.9 मिलीमीटर आहे, जी 5 दिवसात भरून निघालेली आहे। पुण्यामध्ये 2019 नंतर 24 तासात झालेला हा सर्वात मोठा पाऊस आहे। शिवानी पांढरे आपल्या प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। शिवानी, पुण्यात 5 दिवसातच महिनाभराचा पाऊस पडल्याचं वृत्त येत आहे। किती आणि कशा प्रकारे हा पाऊस झाला? 2 दिवस आपण मागचे जे बघितले, या दोन्ही दिवसात पुण्यातल्या पावसानं सगळीकडे दाणादाण उडवली होती। अनेक परिसरात पाणी साचलं होतं। त्याचं कारण म्हणजे हेच आहे की 2019 नंतर यावर्षी 2024 मध्ये साधारण इतका पाऊस पडला की ज्याची एक आपण हे बघितलं तर बुधवारी एका दिवसात 114 मिलीमीटर पाऊस पडला। शहरात 24 तारखेला अतिमुसळधार पावसानं हजेरी लावली होती। रात्रभर पाऊस झाला आणि याच पावसातनं अख्ख्या पुण्याची दाणादाण उडवली होती। महिनाभरात जेवढा पाऊस पडतो म्हणजे साधारण 221.9 मिलीमीटर महिनाभरात जुलै महिन्यात पाऊस पडतो, मात्र 21 ते 25 या 5 दिवसात इतका पाऊस पडला। त्यामुळे पुणेकरांचं जनजीवन आता विस्कळीत झालेलं आहे आणि अनेक पुणेकर आता या सगळ्या पावसातनं या पुरातनं सावरताना आपल्याला दिसतात। पुढचे काही दिवस पावसाचा अंदाज आहे, मात्र तो कमी आहे। त्यामुळे आता या 2 दिवस पावसानं उसंत दिली आहे आणि त्यामुळे पुणेकरांना या पावसापासून काहीसा दिलासा मिळणार आहे। मात्र 2019 नंतरचा सगळ्यात मोठा हा पाऊस मानला जातोय आणि 5 दिवसात इतका पाऊस पडल्यामुळे सगळं जनजीवन आता पुण्यातलं विस्कळीत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। हळूहळू पुणे या पुरातून सावरताना देखील पाहायला मिळतंय। विशाल, धन्यवाद शिवानी, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।